नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जो उपक्रम सुरू केलाय 30 दिवसांचा, त्याच्यामध्ये दिवस दुसरा आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचं सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही करा, प्लस तुमची पण जोड असू द्या. माझं एक आणि तुमचं एक, दोघांचं एक जर जुळून आलं किंवा चांगलं जर गाईडलाईन जर तुम्ही भेटलं तुम्हाला, तर 100% तुमचे स्कोर वाढणारे पेपर. का सांगतोय माहिती का, आपल्याला जी संधी भेटली ना त्या संधीचं सोनं करायचंय. 90 दिवस भेटताय ना, शासन म्हणते 90 दिवस भरती पुढे गेली तर हरकत नाही, तुम्हाला एक संधी ना परत एकदा अभ्यास करू, जे जे महत्वाचे टॉपिक आहे नवीन काहीतरी शिकायला भेटणार आहे, काय हरकत नाही. जसं सांगतोय तसं अभ्यास करा, 100% पेपरचे मार्क वाढणार म्हणजे वाढणार. चला आजचं बघा तुम्हाला शेड्यूल काय असणार आहे, आणि जर तुमच्याकडनं पॉसिबल नाही झालं ना, काय थोडंसं लेट करायचं. म्हणजे आज जर तुमचा संख्या टॉपिक पूर्ण नाही झालाय ना, म्हणून मी आज परत संख्या टाकला. मला मुलांच्या मेसेज आले की सर संख्या टॉपिक पूर्ण नाही झाला, तर 2 दिवसांनी करा ना, पण करताय ना याला खूप महत्व आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की मुलं मी जसं सांगतोय तसं अभ्यासाला लागले आणि त्यांचा 100% मार्क वाढणार म्हणजे वाढणार. बघा, मराठी व्याकरणाची वर्णमाला करायची तुम्हाला. वर्णमालेचं काय करायचं, लेक्चर करायचंय, लेक्चर करा. या तुम्हाला पुस्तकातून करायची, पुस्तक करा. पूर्ण जो वर्णमालेचा जो चार्ट आहे बघा, 52 वर्ण, हे पूर्णच्या पूर्ण वर्ण तुम्हाला काय करायचे तर पाठ करायचे. मग त्याच्यामध्ये रस्व कशाला म्हणायचं, दीर्घ कशाला म्हणायचं, संयुक्त कशाला म्हणायचं, वर्णमाला ज्यांना माहित नसेल, जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करून तर ठेवायचंच आहे. पण तुम्हाला वर्ण म्हणजे काय हेच माहित नसेल तर तुम्हाला बॅच मधून लेक्चर करा. बॅच मध्ये आहे, एकदम सोपं आहे, लगेच लक्षात राहील तुमच्या. ओके, तर मराठी व्याकरणाची तुम्हाला वर्णमाला. अजून एक महत्वाचं सांगायचं राहिलं, जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसणार आहे तर पहिले काल जो अभ्यास केला होता त्याचं फास्ट रिव्हिजन करा. म्हणजे तुम्ही आता मराठीला बसले ना अभ्यासाला, तर काल तुम्हाला कोणतं होतं, मराठी भाषेचा उगम हा टॉपिक होता ना, तर मराठी भाषेच्या उगम मधले जे महत्वाचे पॉइंट होते ना ते सगळे काय करा, एकदा वाचून घ्या. म्हणजे काय होईल, हा तुमचा परिपूर्ण होणार आहे हा टॉपिक. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करशाल, वर्णमाला टॉपिकला सुरुवात करणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर तुम्हाला वर्णमालेवरील प्रश्न करायचे आणि समानार्थी शब्द करायचे. किती करायचे समानार्थी शब्द, तर तुम्हाला 10 करायचे, 10 शब्द करायचे. 10 शब्द कुठून करायचे, पुस्तकातून करा किंवा आज मी तुमचे समानार्थी करून देतो 10. ते ऐकत राहा, कंटिन्यू ऐकत राहा, पाठवून जातील. ओके, रोज करा. थेंबे थेंबे तळे साचे. सातत्य ही अशी गोष्ट आहे की अशक्य पण शक्य करून दाखवतं, पण त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये. तेव्हा तुम्हाला काय ना, अशक्य पण काय होईल, शक्य होणार आहे. त्यानंतर गणितामध्ये आपल्याला कोणता टॉपिक करायचा आहे कंटिन्यू, तर आज देखील आपल्याला संख्याच पूर्ण कंटिन्यू करायचा आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा काल पूर्ण झालेला नाहीये संख्या टॉपिक. मग संख्याच करायचा. आणि संख्या टॉपिक वरील तुम्हाला काय करायचे, जे पेपरला प्रश्न आहे विचारले गेलेले, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, हे असे त्यांच्यावर जे काही प्रश्न आहे ना ते सर्वचे सर्व तुम्हाला करायचे किंवा सोडवायचे. आणि त्याच्यामधले जे IMP वाटताय ते काय करणार, तुम्ही नोट डाऊन करणार आहे. चलो, त्याच्यानंतर पुढे बघा, बुद्धिमत्तामध्ये काय करायचं, विसंगत घटक. विसंगत घटक झाला होता आपला. आता काय करायचं, परस्पर संबंध ओळखणे हा टॉपिक करा. परस्पर संबंध ओळखणे हा टॉपिक तुम्ही पूर्ण करा आणि याच्यावरील प्रश्न पण सोडवा. तुम्हाला आपल्या बॅच मध्ये आहे ना, तेवढं जरी लेक्चर केलं तरी पण क्लिअर होऊन जाईल तुमचं. सगळ्यात महत्वाचं जीके. जीके कव्हर होत नाही सर, किती वाचलं तरी लक्षात राहत नाही, चुकीच्या पद्धतीने करू नका. महाराष्ट्राचा भूगोल घ्या. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये प्रशासकीय विभाग करा आणि जिल्हा निर्मिती करा. प्रशासकीय विभाग करायचा आणि जिल्हा निर्मिती करायची, तुम्हाला पूर्ण करायचे. महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा 4 होते, सध्याला किती, 6 आहे. मग सगळ्यात मोठा सगळ्यात लहान कोणता, सगळं संपूर्ण करायचे तुम्हाला. पूर्णच्या पूर्ण प्रशासकीय विभाग करायचे. आणि जिल्हा निर्मिती स्थापन झाला तेव्हा किती जिल्हे होते, 26 होते. सध्याला किती, 36 आहे. मग किती नवीन झाले, 10 जिल्हे. मग आपण ट्रिक दिली बघा जिल्हा निर्मितीची, सजलागड मुंबईचा व नंदही गोपाला. ही जी ट्रिक दिली, या ट्रिकनुसार तुम्हाला सगळे जिल्हे करायचे. लगेच होऊन जातं लेक्चर. आणि वन लाईनर काल आपण केले होते 1 ते 50 पर्यंत. 1 ते 50 आजचं टार्गेट तुम्हाला 51 ते 100 पर्यंतचे काय करायचे, तर तुम्हाला वन लाईनर करायचे. वन लाईनर पाठ करायचे. हा, काल आपण 1 ते 50 केले ना बॅच मधले, मी तुम्हाला डेमो दाखवला होता बघा. आज तुम्हाला त्याच्या पुढचे करायचे 51 ते 100 पर्यंतचे वन लाईनर. कशावरचे, तर महाराष्ट्राच्या भूगोलवरीलच करायचे तुम्हाला. हा जो महाराष्ट्र आहे ना, महाराष्ट्र याच्यावरील आपल्या बॅच मधले तेच करा. सध्याला बेसिक पासून कव्हर होऊन जाईल तुमचं. ओके, चलो नेक्स्ट पुढे.
मुंबई पोलीस प्रश्नपत्रिका वाचून घ्यायची, याच्यामधलं काय करायचं, मराठी आणि जीके वाचायचं. मराठी आणि जीकेचं काय करा, वाचन करा किंवा पाठ करा. मराठी जीके पाठ करा. 2024 ची करायची, 2024. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता काय करायची, सोडवायची. गणित आणि बुद्धिमत्ता हे काय करणार तुम्ही, तर सोडवणार आहे. याच्यामधले जे आडनाय ते लिहून घ्या वहीमध्ये. आपली PYQ ची बॅच येते, PYQ ची बॅच आली का त्याच्यामधले सगळे गणित घेतलेले, सगळे बुद्धिमत्ता, मराठी जीके पण घेतलेले. जे नाही समजलं तिथं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार तुमची. ओके. आणि कुठल्या पण क्लासची, कुठल्या पण अकॅडमीची काय करा, एक सराव प्रश्नपत्रिका सोडवा. ही कशी सोडवायची, तर नेहमीप्रमाणे 90 मिनिटाचा वेळ लावायचा, 90 मिनिट वेळ लावायचा. पेपर सोडवा. पेपर सोडवल्याच्या नंतर चेक करा. चेक केल्याच्या नंतर तुम्हाला बघा 100 पैकी किती मार्क पडले. आजचा पेपर सोपा असेल, 70 मार्क पडले. जे 30 प्रश्न तुमचे चुकले ना, 30 प्रश्न, हे चुकलेले प्रश्न तुम्हाला काय करायचे माहिती का, तर वहीमध्ये नोट करायचे, वहीमध्ये नोट डाऊन करायचे. का करायचे, कारण हे प्रश्न जर तुम्हाला परत जर भेटले कुठं पुढे जाऊन एखाद्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तर ते चुकायला नको. ह्या उद्देशाने संपूर्ण तुम्ही नोट डाऊन करा. लक्षामध्ये ज्यांना बॅच करायची त्यांनी बॅच करा, काहीच हरकत नाहीये. 349 ची आपली बॅच आहे, क्वालिटी बॅच आहे. तुम्हाला जे शेड्यूल दिलंय त्याच्यामधलाच याच्यामधून जर केलं तर अतिउत्तम. वर्णमाला, त्याच्यानंतर संख्या, संख्या, परस्पर संबंध, परस्पर संबंध, त्याच्यानंतरच तुम्हाला आणखीन कोणतं दिलं, महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये कोणते, प्रशासकीय विभाग आहे ना, प्रशासकीय विभाग आणि जिल्हा निर्मिती. आणि याच्यामधलेच तुम्हाला काय करायचे, 51 ते 100 पर्यंतचे वन लाइनर करायचे. 51 ते 100 पर्यंतचे वन लाइनर. जे 30 दिवसाचं चॅलेंज आहे. आपली परिस्थिती बदलायची, आपल्याला आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय, आई वडिलांचं स्वप्न. त्याच्यासाठी सांगतोय तर व्यवस्थित करा. ही तुम्हाला एक सवय लावतोय अभ्यासाची. समजतच नाही, लॅबला ग्राउंड वरून गेल्याच्या नंतर पहिला अभ्यास काय करून काय नाही काही समजत नाही. हा सिक्वेन्स फॉलो करा, फायदा होईल तुम्हाला. लक्षामध्ये चलो. लक्ष जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर बघा, हा माझा नंबर आहे 8329603029. याच्यावर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करू शकता ॲप संदर्भामध्ये. जर ॲप डाउनलोड करायचे तुम्हाला, ॲपची लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला ॲपची लिंक देऊन टाकेल. ओके. नेक्स्ट बघा, आता समानार्थी शब्द. अरण्य शब्दाचा समानार्थी शब्द काय, अरण्य जंगल, कानन, वन, विपिन, रान, अटवी. असं 5 वेळा मनामध्ये बोलायचं, 5 वेळा पाठ करायचे. 10चे बघा, जास्त नाही, 10चे, पण 10चे 10 काय करायचे, पूर्ण पाठ करायचे. अरण्य शब्दाचा समानार्थी काय, जंगल, कानन, वन, विपिन, रान, अटवी. आकाश शब्दाचा समानार्थी शब्द बघा, गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतराळ, आभाळ, योम, ख, अंतरिक्ष, वितान. आता जेव्हा एवढे मोठे समानार्थी ना, म्हणजे जास्त आली ना क्वांटिटी, आता संख्या जास्त आली समानार्थी शब्दांची, मग याला आहे ना 3-3 मध्ये डिवाइड करा. आकाश, गगन, अंबर, नभ, एवढंच करा. आकाश, गगन, अंबर, नभ. त्यानंतर करा तारांगण, अंतराळ, आभाळ, तारांगण, अंतराळ, आभाळ. आणि नंतरचे उरलेले करा योम, ख, अंतरिक्ष, वितान, योम, ख, अंतरिक्ष, वितान. असं 5 वेळा मनामध्ये बोलत राहा. जेव्हा लॅबमध्ये बसले किंवा माझं लेक्चर ऐकत राहा तरी पाठ होऊन जातील तुमचे. अश्व बघा, तुरुंग, घोडा, वारुवाजी. अश्व, तुरुंग, घोडा, वारुवाजी. हय तुरुंगम, हय तुरुंगम. आश्चर्य बघा, आश्चर्य, नवल, अचंबा, विस्मय. आश्चर्य काय तर नवल, अचंबा, विस्मय. अमृत, सुधा, पियुष, अमृत, सुधा, पियुष. आहार, खाद्य भोजन, आहार, खाद्य भोजन. अग्नी, अनल, अग्नी, सॉरी अनल, अनल काय तर अग्नी, विस्तव, पावक, वनी, वैश्वनार. अनल काय बाळांनो, अग्नी, विस्तव, पावक, वनी, वैश्वनार. आठवण, स्मृती, स्मरण. आठवण काय तर स्मृती, स्मरण. आमूलाग्र म्हणजे मुळापासून शेंड्यापर्यंत. आमूलाग्र म्हणजे काय तर मुळापासून शेंड्यापर्यंत. अभिषेक, अभिषेक काय तर अभिषेव आणि अभिषेष. अभिषेक काय तर अभिषेक, अभिषेव आणि अभिषेष. परत एकदा रिव्हिजन. पाठच 10च करायचे, पण पाठच झाले पाहिजे. तुम्ही जर रोज 10 केले तर महिन्याभरामध्ये 300 पाठ होता. परत रिव्हिजन देऊ आपण त्याला. लक्षात. चला रिव्हिजन. अरण्य, जंगल असंच शिकवलं बॅच मध्ये, याच्यापेक्षा काही वेगळं नाही, एकदम पाठ करून घेतलेले. अरण्य, जंगल, कानन, वन, विपिन, रान, अटवी. आकाश, गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतराळ, आभाळ. योम, ख, अंतरिक्ष, वितान. अश्व, तुरुंग, घोडा, वारुवाजी. हय तुरुंगम. आश्चर्य, नवल, अचंबा, विस्मय. अमृत, सुधा, पियुष. आहार,
खाद्यभोजन, त्यानंतर अनल, अग्नी, विस्तव, पावक, वनी, वैश्वनार, आठवण, स्मृती, स्मरण, आमूलाग्र, मुळापासून शेंड्यापर्यंत, अभिषेक, अभिषेव आणि अभिशेष. ओके, झालं. आजचं टार्गेट पूर्ण आहे. एवढं पूर्ण करायचं तुम्हाला. स्वतःशी प्रामाणिक राहायचं. सगळ्यांशी खोटं बोलले तरी चालेल, पण आई वडिलांशी खोटं बोलायचं नाही आणि तुमच्या मनाशी, अंतर्मनाशी खोटं बोलायचं नाही. प्रामाणिकपणे करा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या चांगल्या कमेंट आल्या आहे. मी तुम्हाला 100% सपोर्ट करायला तयार आहे. माझी इच्छा आहे का महाराष्ट्रातला प्रत्येक जो कष्ट करणारा मुलगा आहे तो नोकरीला लागलाच पाहिजे, तो पोलीस झालाच पाहिजे. फक्त तुम्ही जिद्द ठेवा, मी आहे तुमच्यासोबत आहे. ओके, आजचं लेक्चर आपण इथंच थांबतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला म्हणजे दिवस 3रा जो असणार आहे त्याच्यामध्ये आपण भेटूया. धन्यवाद.